उन्हाळ्यात पण जी खरड छाटणी आपली, त्याची काडी एकदम एकसारखी पेन्सिल काडी तयार झाली आणि त्याच काडीवर फळ छाटणी घेतल्यानंतर एकदम एकसारखा माल निघाला. नमस्कार. मी तेजस प्रकाश बांबर, शेलूवरून बोलतोय. इथं आपल्याकडं आरा-15चा एक एकर प्लॉट आहे. तर 14 सप्टेंबरची कटिंग आहे इथं प्लॉटची. आज 107 दिवस झाले प्लॉटला. तर प्लॉटचं आपण पूर्ण साईज बघितली तर आज सगळी साईज इथं 19+ आहे आणि ब्रिक्स पण 18+ लागतील. याचं कारण एवढं की आपल्याकडं 2017ला आपण इथं आरा-15 व्हरायटी लावली होती. पहिल्या वर्षी तर पूर्ण प्लॉटमध्ये व्हेरिएशन तयार झालं. तर व्हेरिएशनचं कारण बघितलं तर आमचे कंपनीवाले पण म्हटले की तुम्ही पाणी व्यवस्थापन तुमचं बरोबर नाही. तर मग पाणी व्यवस्थापन कसं करायचं? आपली जमीन इथे इथं 3 प्रकारची. 30% थोडी जमीन काळा प्रकार येतो आणि 70% जमीन अशी मुरमट टाईप येते. तर मग पाणी व्यवस्थापन करायचं म्हटल्यावर तर आपल्याला प्रत्येक वेळेस टँक घेणं एवढं सोपं नव्हतं. मग आपण खेडगावचे आमचे मामा आहे, तर त्यांच्या थ्रू आपण फायलो वेदर स्टेशन इरिगेशन मशीन ते बसवलं. फायलोचं मशीन बसवल्यानंतर इतका फायदा झाला की जेव्हा आपल्याला पाण्याची गरज नव्हती तेव्हा पण आपण प्लॉटला पाणी देत होतो पहिल्या वर्षी. मग दुसऱ्या वर्षी आपण बघितलं की प्लॉट येतोय 6व्या दिवशी 5व्या दिवशी पाण्यावर, तेव्हाच पाणी दिलं पाहिजे. म्हणजे द्राक्ष शेतीचं जवळपास एक काम असं आहे की 90% पूर्ण द्राक्ष शेती ही पाण्यावर आहे. द्राक्ष शेतीच नाही, कुठलंही पीक घेतलं आपण, भाजीपाल्यामध्ये आपण शिमला घेतली, टोमॅटो घेतलं, तर कुठलंही पीक घेतलं ना आपण तरी पाण्यावर अवलंबून असतं. तर मग ते मशीन बसवल्यानंतर इथं फायदा असा झाला की उन्हाळ्यात पण जी खरड छाटणी आपली, त्याची काडी एकदम एकसारखी पेन्सिल काडी तयार झाली आणि त्याच काडीवर फळ छाटणी घेतल्यानंतर एकदम एकसारखा माल निघाला. याचं कारण एवढंच आहे की पूर्ण जमिनीत पाण्याची जेव्हा गरज होती झाडाला, तेव्हाच आपण व्यवस्थित पाणी सोडलं आणि व्हरायटीनी तिचं काम केलं. आपण आपलं काम केलं तर व्हरायटी तिचं काम करते. कारण तिला पाण्याची गरज ही अशी आहे आरा-15 व्हरायटीसाठी की पाणी खूप लागतं. म्हणजे 6व्या-7व्या दिवशी ती 5व्या दिवशी पाण्यावरच येते. जमीन तुमची काळी असो अगर मुरमट असो. मग ते कोणतीही व्हरायटी असली ना तर तिला पाण्याची गरज ही वेळोवेळी पाणी गेलं पाहिजे आणि त्यासाठी मशीन फायलो हे एकदम व्यवस्थित काम करते. आणि आत्तापर्यंत 2 वर्षात आम्हाला कुठलीच अडचण आली नाही पाण्याच्या बाबतीत किंवा कुठंच प्लॉटमध्ये व्हेरिएशन झालं नाही. दोडं कुठं राहिलं नाही, पिचकं कुठं राहिलं नाही. याचं कारण एवढंच आहे की पाणी व्यवस्थापन एकदम 100% झालं. त्यानंतर आम्ही परत 2 वर्षात कधी कुठं टँकही घेतला नाही आणि काहीच नाही. त्याच्यामुळं सर्वांनी आपापल्या प्लॉटमध्ये फायलो मशीनी बसवलं पाहिजे. यांचा फायदा कंपनीला नाही आपल्याला आहे, हे ज्याला कळेल त्यालाच कळेल. धन्यवाद.